दिन के लगातार बारिश के बाद किसान ने नए उम्मीद के साथ सोयाबीन, कपास और तूर की बुराई शुरू कर दी है। महंगाई की चिंता के बावजूद चेहरे पर संतोष दिखाई दिया। क्षेत्र के किसान बताते हैं कि महंगाई ने खेती का खर्च बढ़ा दिया है, लेकिन इस बार मिली बरसात ने उनकी चिंता कुछ हद तक पीछे कर दिया है। महंगाई का साया तो है, पर बारिश ने जो राहत दी है वह चेहरे पर साफ नजर आती है। एक किसान ने कहा, बारिश से मिट्टी में नमी आ गई है और किसान पंक्तिबद्ध तरीके से बुआई कर रहे हैं ताकि समय पर फसल निकल सके। स्थानीय स्थिति का जायजा लेने पहुंचे हमारे प्रतिनिधि अमोल सराफ ने बताया कि जिले के कई भागों में किसान खेतों में सजगता से खेती का काम कर रहे हैं। खेतों में गहरी गीली जमीन दिख रही है, जिससे बुआई सहज हो रही है। हालांकि बीज, उर्वरक और कामगारों की बड़ी लागत किसानों के लिए चिंता का विषय बनी हुई है। पेरणीबद्दल तर सांगायचंय की याच्या अगोदर पाऊसच नव्हता। आता कुठंतरी जास्ती पाऊस पडू राहिला, जवळपास 6 इंच ओल गेली, त्यामुळे आपण पेरणी हातात घेतली। याच्या अगोदर जे पाऊस पडला तो 6 इंच म्हणजे पेरणी योग्य नव्हता, यामुळे आपण पेरणी हातात घेतली। काय काय पेरणी सुरू आहे? सध्या तरी सोयाबीन आणि तूर हे मुख्य पीक आहे जवळपास। आणि कसं तुम्ही निर्णय घेतला की पाणी जमिनीत उरलंय, कसं काय पाहिजे? आपण खोदून जर पाहिलं तर जवळपास 6 इंचाच्या वर ओल गेलेली आहे, त्यामुळे आपण पेरणी हातात घेतली। काय काय पेरलं? सोयाबीन आणि तूर। बरं, आता पुढे काय अपेक्षा आहे? पावसाची कसं राहावं याच्यापुढे? जवळपास 5-7 दिवसातून एवढा पाणी अपेक्षित आहे। जर पावसाने दडी दिली तर परत शेतकरी अडचणीत यायला नको, म्हणजे निसर्गाने तेवढं तरी एक। आणि ट्रॅक्टर, बियाणे याचे भावाबद्दल काय सांगता? भाव तर तसे खताचे, औषधीचे भरपूर वाढलेले आहेत, बियाण्याचे पण वाढलेले आहेत। आता जी आपण पहिली थैली घ्यायचो जवळपास 1700-1800 रुपयाची, ती आता 2300-2400 रुपयात थैली घ्यावं लागू राहिली खताची। बियाण्याची बी जी 2600-2700 रुपयात भेटायची, ती आज 3500-3400 रुपयात भेटू राहिली। त्यामुळे आर्थिक मध्ये तर ही महागात चाललंच, पण स्वतः करणारे जर असले तर ठीक आहे, किंवा मजुराच्या भरोशावर नाही आहे। आणि दुसरी गोष्ट जे डिझेल पण आहे, डिझेल थोडं वाढलं, त्याच्यामुळे पहिल्या रेट मध्ये ट्रॅक्टरवाला पेरणी करायला येतही नाही। रेट तर वाढलेलेच आहेत। मागच्या वर्षीच्या तुलनेत जर विचार केला तर भरपूर वाढलेलं आहे। त्याच्याही मागच्या वर्षीच्या तुलनेत जर विचार केला तर ते पण योग्य होतं, मागच्या वर्षी पण योग्य आहे, पण या वर्षी भरपूरच वाढले।